नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर आजची रेसिपी आहे चकलीची। ही चकली केलेली आहे ती थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेली, अप्रतिम अशी खायला लागते आणि ही तुम्ही एक 8 ते 15 दिवसासाठी बनवून डब्यामध्ये ठेवू शकता। ही चकली आहे ती आपण बटाटा घालून बनवलेली अप्रतिम अशी बनते आणि याला अजिबात तेल खात नाही ही चकली, किंवा अजिबात तेलकट बनत नाही। ते बघू शकता माझ्या हाताला अजिबात तेल लागलेलं नाही आणि एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत। चला तर मग चहा सोबत खाण्यासाठी किंवा असंही स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची चकली बनवून ठेवू शकता। चला तर त्यासाठी आता आपण साहित्य पाहूया। इथं मी एक परात घेतलेली आणि त्यामध्ये 2 कप भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता ही चकली आहे ती आपण तांदळाच्या पिठापासून बनवणार आहे। नेहमीच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चकली बनवतो, आजची चकली आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीने बनवूया। आता इथं मी 2 कप आहे ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळून घेतले। त्याचबरोबर त्याच वाटीने मी इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलेले, तेही आता आपण चाळणीने चाळून घेऊया। हे तांदळाचं पीठ आहे ते रेग्युलर आपण कोणत्याही तांदळाचं पीठ दळून आणलं तरी चालू शकतं। हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे आणि ते मी दळून आणलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी मेथी घालून घेतली आणि ते पीठ दळून आणलेलं आहे। आता इथं बघा बेसन पीठ पण चाळून घेतलेलं, त्यातील घाण असेल ती बाजूला काढून घेऊया। त्याचबरोबर आता इथं मोहनसाठी आता इथं मी अर्धा कपाला थोडंसं कमी तेल घेतलेलं आहे आणि आता आपण हे कडकडीत असं गरम करून घेऊया। आता इथं तेल एकदम कडक गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पिठावरती घालून घ्यायचं आहे। आता इथं पीठ आहे ते मी थोडंसं चमच्याच्या साहाय्याने पसरवून घेते आणि मिक्स करून घेते आणि त्यावरती हे कडकडीत तेल आहे ते आपण घालून घेऊया। ह्या चकलीवरती थोडंसं तेल जास्त घालायचं म्हणजे एकदम कुरकुरीत होतात आणि जास्त दिवस पण टिकल्या जातात। इथं बघू शकता तेल चांगलं गरम घालून घेतलेलं आहे। आता आपण मिक्स करून घेऊया। सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेते आणि थोडंसं थंड झालं की मग आपण हाताच्या साहाय्याने त्याला मिक्स करून घेऊया। आता मोहन घातलेलं थोडं थंड झालेलं आहे, तर आपण ह्या पिठाला हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। हे जे तेल घातलं होतं आपण ते पिठाला व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या साहाय्याने करून मिक्स करून घेऊया। आता आपण या पिठामध्ये जे सुके मसाले असतात ते घालून घेऊया। याच्यामध्ये मी चटणी 2 चमचे घातलेली आहे, चवीनुसार मीठ ऍड केलं, हळद 1 चमचा घातलेली आहे, त्यानंतर जिरा पावडर आणि धने पावडर 1-1 चमचा घालून घ्यायचा आहे। गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे याच्यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि त्यानंतर इथं मी 4 बटाटे मीडियम आकाराचे उकडून घेतलेले ते शिजवलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया। जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपण याच्यामध्ये याची पेस्ट करून घ्यायची आहे। याच्यामध्ये जास्त पातळ करायचं नाहीये, परंतु याच्यामध्ये मला 1 वाटी भरून पाणी लागलेलं आहे, म्हणजे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं ती 1 वाटी भरून याच्यामध्ये पाणी लागलेलं आहे। आता इथे बघू शकता बटाट्याची पेस्ट करताना मी थोडं थोडं पाणी 1 वाटी भरून घातलेलं आहे। ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं तेवढी वाटी भरून याच्यामध्ये मला पाणी लागलेलं आहे। आता इथे बघू शकता पेस्ट छानपैकी तयार झालेली। आता आपण या पिठामध्ये काढून घेऊया। काय होईल की तुम्ही जर पेस्ट एकदम पातळ केली तर याच्यामध्ये आपल्याला परत पीठ ऍड करावं लागेल, त्यामुळे ह्याची पेस्ट करत असताना जेमतेम पाणी घालूनच बटाट्याची पेस्ट आहे ती आपण बारीक करून घ्यायची आहे। आता इथं मी पेस्ट घालून त्यामध्ये जेवढं पीठ भिजेल तेवढं पूर्णपणे मळून घेतलेलं आहे। याच्यामध्ये एक्स्ट्राचं मी अजिबात 1 थेंबही पाणी घातलेलं नाहीये। तुम्हाला जर त्याची पेस्ट म्हणजे घट्ट झाली आणि पीठ मळता नाही आलं तर त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून पीठ मळून घेऊ शकता। आता इथे बघू शकता पीठ मी छानपैकी मळून घेतलेलं आहे। थोडंसं चिकट लागतं हाताला, आपण बटाटा त्याच्यामध्ये घातलेला असतो त्यामुळे। आता इथे बघू शकता पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं, तेलाचा हात लावला आणि आपण त्याचे गोळे करून घेऊया। आता इथे मी असेच छोटे छोटे गोळे करून घेते, म्हणजे काय होतं आपल्याला ज्यावेळेस आपण चकलीच्या साळ्यामध्ये भरायला घेतो तर त्यावेळेस व्यवस्थित त्याच्यामध्ये भरता येतात। आता इथं मी साच्याला आणि जी चकलीचं चकती आहे त्याला संपूर्ण तेल लावून घेतलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये गोळा भरून घेतला आणि सोऱ्या आहे तो बंद करून घेतलेला आहे। बघा अशा पद्धतीनं तेल लावल्यामुळे काय होतं, पीठ एक्स्ट्राचं असतं ते इकडे तिकडे म्हणजे अजिबात सोऱ्याला चिपकत नाही आणि व्यवस्थित पीठ आहे ते पडलं जातं। बघा एकदम कसं एकदम लांब सडक अशी जी आपली चकली आहे ती अजिबात न तुटता त्याची धार येते। तर बघू शकता अजिबात तुटत नाहीये एकदम। आणि हे पीठ थोडंसं चिकट होतं, त्यामुळे काय होतं आपण बटाटा घातलेला असतो, तांदळाचं पीठ असतं, त्यामुळे याच्या चकल्या त्या पटापट करून घ्यायच्या आहेत। एकदम जास्त 2-3 तास ह्या चकल्यांचं पीठ आहे ते मुरत ठेवायचं नाहीये किंवा 2 तासानंतर करायला घ्यायचं नाहीये। तुम्ही पीठ भिजवल्यानंतर लगेच 5-10 मिनिटात बनवायला घ्यायचं, म्हणजे त्या व्यवस्थित चकली आहे ती आपली बनली जाते। हे तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी चकली बनते, अजिबात चकली आहे ती तुटत नाही। पीठ व्यवस्थित मळून घेतलं ना की चकली आहे ती अजिबात आपली तुटली जात नाही। बघा
एकदम स्लो मध्ये जरी हे केलं आणि कितीही लांब मोठी तुम्हाला चकली करायची असेल तरी सुद्धा चकली अजिबात तुटली जाणार नाहीये. आणि ह्या चकलीची टेस्ट आहे ना बटाटा घातल्यामुळे खूप वेगळी लागते. आपण नॉर्मल जी भाजणीची चकली करतो किंवा मी गव्हाच्या चकलीचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. त्याही चकल्या खूप अप्रतिम अशा बनतात. तर त्याच्यापेक्षा ही चकली आहे ती खूप वेगळी लागते. आता इथं मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने चकली आहे ती तळलेली आहे. डायरेक्ट म्हणजे मोठी चकली याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि एकच चकली तळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ती चकली आहे ती हाताने कुस्करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता. हे चहा सोबत खायला खूप अप्रतिम अशा लागतात. इथं बघू शकता चांगले सोनेरी रंगापर्यंत म्हणजे तेलातील बुडबुडे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत ही चकली आहे ती तळून घ्यायची आहे. आणि ह्या चकली आहे ते तेल अजिबात शोषत नाहीत, त्यामुळे तेलकट होत नाही आणि खायलाही खूपच टेस्टी अशा लागतात. आता इथं मी जी चकली बनवून घेतलेली ती तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तळून घेतलेली आहे ती. या तळायला थोडा वेळ लागतो कारण जेवढ्या चांगल्या तुम्ही कुसकुशीत आणि म्हणजे सोनेरी रंगापर्यंत तळाल तर त्या व्यवस्थित जास्त दिवस टिकल्या पण जातात आणि सॉफ्ट पडत नाहीत. आता इथं बघू शकता अशा पद्धतीने ही चकली मी बनवून घेतलेली. अशी वाकडी तिकडी कोणत्याही आकारामध्ये तुम्ही चकली बनवून घेऊ शकता. गोलच आकारामध्ये बनवावी असं काही नाहीये. आणि त्यानंतर तुम्ही त्याचे तुकडे करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता. तर बघू शकता मस्त अशी चकली खमंग आपली तयार झालेली आणि खायला खूपच टेस्टी लागते. एकदम कुरकुरीत अशा ह्या चकल्या आहेत त्या तयार होतात. 15 ते 20 दिवस तुम्ही म्हटलं तरी डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये ह्या भरून ठेवू शकता. आता सुट्टीचे दिवस चालू झालेले आहेत तर मुलांसाठी अशा पद्धतीची चकली तुम्ही घरात बनवून ठेवू शकता. बघा मंडळी आपल्या मस्त अशा बिना तेलकट चकली तयार झालेल्या आहेत आणि ह्या चकली आहेत त्या नक्की एकदा बनवून बघा आणि कशा झाल्यात त्या सांगा. तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल आणि रेसिपी जर आवडली असेल माझी तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपींसाठी. याच्याच बरोबर मी गव्हाच्या पिठापासून चकली कशी करायची तीही रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केली, तीही तुम्हाला पाहायला भेटेल. अप्रतिम त्याही चकल्या बनतात. त्याची प्रोसेस आहे ती खूप वेगळी आहे याच्यापेक्षा. तर नक्की तो व्हिडिओ तुम्हाला संगीता सोमी किचनवरती पाहायला मिळेल. आता बघा शेवटची चकली थोडेसं राहिलं होतं त्याच्या मी गोल चकली करून घेते आणि त्याही अशाच पद्धतीने तळून घेत आहे. बघू शकता मंडळी इथं ही तेलकट अजिबात चकली झालेली नाहीये. इथं मी तुम्हाला हाताला लावून दाखवते. बघू शकता हाताला अजिबात तेल लागत नाहीये ना चकलीला दिसत नाहीये. मी याच्या खाली कागदही ठेवलेला नाही किंवा टिश्यूही ठेवलेला नाही तरी सुद्धा या चकल्या आहेत त्या अजिबात तेलकट दिसत नाहीयेत किंवा हातालाही लागत नाहीयेत. बघा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. अशा पद्धतीने तुम्ही हवाबंद डब्यामध्ये त्याचे तुकडे करून ठेवू शकता आणि चहा सोबत मुलांना खायला देऊ शकता. चला तर मग आपली रेसिपी तयार झालेली आहे. नक्की बघा. दुसऱ्याही रेसिपी आपल्या संगीता सोमी किचनवरती तुम्हाला पाहायला भेटेल त्याही तुम्ही पाहू शकता. आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एक छोटीशी कमेंट मात्र नक्की करा. थँक्यू.